वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा। मग ते एकनाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करतात। आता भगवान व शंकराचं वर्णन करतात। आपल्या संप्रदायाचं नाव काय? वारकरी संप्रदाय। किती दिवस झाले नाव पडून? 500 वर्षे 700 वर्षी। त्याच्या अगोदरचं नाव काय होतं आपल्या संप्रदायाला? वैष्णव संप्रदाय। वैष्णव संप्रदायाच्या अगोदर नाव काय होतं? भागवत संप्रदाय। बरोबर? वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय आणि भागवत संप्रदाय। आता हे भागवत संप्रदाय जे नाव पडलं, वास्तविक पाहता या वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु कोण आहे? आदि गुरु शंकरा, लागुनी शिष्य परंपरा। म्हणजे अगोदर भगवान शंकर आहेत ना, हे भगवान शंकर या वारकरी संप्रदाय परंपरा आली आदिनाथापासून। मग आपल्या वारकरी संप्रदायाचे आद्य पुरुष कोण होते? तर भगवान शंकर होते। आता तुम्ही जे प्रमाण दिलं का, आता प्रमाण मोजा बर का, आदिनाथच तुम्ही ते एक झालं का आदिनाथ। मग आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, आदि गुरु शंकरा, लागुनी शिष्य परंपरा। मग आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला आदले किती प्रमाण झाले? 4 प्रमाण झाले। मग आता प्रमाणाशिवाय म्हणजे अभंग सोडून बाजूला जायचं नाही। मग भगवान शंकर आहे ना, ते आपल्या या वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहे। मग आता जे ज्ञान आहे, जे वारकरी संप्रदायाचं आपलं जे ज्ञान आहे, मूळ ज्ञान, ते ज्ञान आहे ना, ते ज्ञान भगवान परमात्मा अगोदर पहिले कोठेचे नव्हते काही। मग भगवान परमात्मा आहे ना, भगवान परमात्मा शंकर भगवान ते तयार झाले होते, विष्णूला तयार केलं त्या सगळ्या गोष्टी। आता तुम्हाला मी सांगतो बघा, भगवान शंकर आणि विष्णू, आता वास्तविक पाहता हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई। म्हणजे भगवान विष्णू आणि शंकर। आता शंकर भगवंतानं काय केलं, ते ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान भगवान शंकराकडे होतं। वास्तविक पाहता पार्वती आईसाहेब आहे ना, त्यांनी सारखं टुमकं लावलं कोणाला? शंकर महादेवांना। तुम्हाला जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान मला सांगा, तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान मला सांगा। परंतु काय झालं माहिती का, शंकर भगवान म्हणले थांब, वेळ आली का मी तुला ते ज्ञान सांगन। मग एक दिवस काय झालं, भगवान शंकरांनी ठरवलं का बा उमेला म्हणजे पार्वती मातेला ज्ञान सांगायचं। मग त्यांनी ती पार्वती माता घेतली आणि लांब एका डोंगराच्या पर्वताच्या पलीकडे जिथं कोणीच नाही अशा ठिकाणी ते घेऊन गेले। आता घेऊन गेल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या उमेच्या कानामध्ये आहे ना, कानामध्ये ज्ञान सांगायला सुरुवात केली। आता वास्तविक पाहता ज्ञान सांगायला सुरुवात केल्यानंतर आता तुम्ही इथं बसलेले आहे ना, कीर्तन चालू झालं ना, घरी झोप गोळ्या घेऊनही झोप येत नाही, पण इथं रामकृष्ण हरीलाच काही गायचा आत्मकुंडलीत जातो। रामकृष्ण हरी झाली का यांचा आत्मकुंडलीत गेला। कोणाला झोप येत नसली ना, त्यांना इथं यायचं कुठं? कीर्तनात। आणि एकदा पंचपदी तुमची जर चांगली चालू जर झाली ना, त्यांनी लगेच गोरायला सुरुवात करणार। म्हणजे ज्ञान सहजासहजी पचत नाही। आणि उमेला ज्या वेळेला सांगायला सुरुवात केली ना, सांगत असताना काय झालं माहिती का, उमेनं काय केलं, अशी तशी पार्वती माता 5-10 मिनिटं जागी राहिली आणि 5-10 मिनिटं जागी राहिल्यानंतर तिला डुकला आला। आता तिला डुकला आल्यानंतर हे विष्णूला कळालं। विष्णूला कळाल्यानंतर त्यांनी विचार केला, हे ज्ञान यो बाबा काय परत सांगणार नाही, मग हे ज्ञान वाला जाईल। मग त्यांनी काय केलं, एक माशेच्या रूपामध्ये माशेच्या पोटामध्ये विष्णू आले। आता माशेच्या पोटामध्ये आल्यानंतर काय झालं, ज्ञान सांगायचं झालं। भगवान शंकरांनी डोळे झाकलेले होते, आईसाहेबांनी डोळे झाकलेले होते। आता डोळे भगवान शंकरांनी डोळे उघडल्यानंतर बघितलं आईसाहेब तर झोपल्या होत्या। मग आईसाहेब झोपल्या होत्या, मग त्यांनी बघितलं तर ते ज्ञान हुकारे कोण देत होतं?
आपण ज्या वेळेला बोलत असं ना, आता तुम्ही मान हलवता खालून, तुम्ही मान प्रतिसाद देता, त्यावेळेला पार्वती माता आहे ना, ती पार्वती माता करायची ना, तो हुकार कोण देत होतं? तो मासा देत होता. मग त्यांनी विचार केला शंकर भगवंतानं का बा हुकार कोण देत होतं, आणि मग त्यांनी बघितलं तर तो मासा आहे ना, मासा, त्या माशाच्या पोटातून तो भगवान परमात्मा विष्णू आहेत ना, ते हुकारी देत होती. मग आता सुरुवात आपल्या संप्रदायाची कशी झाली? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मग ते मच्छिंद्रनाथ तयार झाले मच्छीच्या पोटातून. ते मच्छिंद्रनाथाने ते ज्ञान कोणाला दिलं? मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आता मच्छिंद्रनाथ आहेत ना, मच्छिंद्रनाथ ते तयार झाले. मच्छिंद्रनाथ तयार झाल्यानंतर भिक्षा मागण्यासाठी गेले. आपली जशी भिक्षा मागण्यासाठी भिक्षुक आपल्याकडे येताना, तसे मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले. आता भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी काय केलं? एका घरी गेले. त्या घरी गेल्यावर त्या मातेला मूलबाळ काहीच नव्हतं. मूलबाळ काही नव्हतं. मग ती माता अतिशय दुःखी होती. दुःखी असल्यानंतर या मच्छिंद्रनाथाने त्या मातेला विचारलं का माते, तुझा दुःखी काय आहे? तुझा चेहरा पडलेला वाटतो. तिनं सांगितलं एवढे एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाला, मला मूलबाळ काहीच नाही. त्यांनी उदी काढली आणि उदी काढल्यानंतर ती कोणाला? त्या मातेला दिली. त्या मातेला दिल्यानंतर त्या मातेला सांगितलं एक काम कर, ही उदी तू पाण्यामध्ये 7 दिवस घे. तू घेतल्यानंतर मी पुढच्या वर्षी येईन, तुला मूलबाळ काहीतरी संतान होईल. आता ती उदी दिल्यानंतर ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर आता जशी उन्हाळ्याची चावल लागली तशी चावल लागली होती. आता दुपारच्या वेळेला माणसांना काम नसतं. मग काहीतरी आया बाया त्या तिथं बसायला आल्या. बसायला आल्यानंतर त्या बाईनं सांगितलं की मला असे माणूस आलता, भगव्या कपड्यावाला होता माझ्याकडं, त्यांनी भस्म दिला घ्यायला सांगितलं. ते बाईनं सांगितलं कशाला भस्म घेती, एखाद्या वेळेला कोणी ढोंगी माणसं असतात, तुला पळून घेऊन जातील, असं काहीतरी त्या बाईला सांगितलं. ते सांगितल्यानंतर तिनं काय केलं, तुझी उदी होती ती कुठं टाकली? उकुरड्यावर टाकली. आता उकुरड्यावर टाकल्यानंतर कालांतरानंतर मच्छिंद्रनाथ आले. मच्छिंद्रनाथ आल्यानंतर त्या दारामध्ये गेल्या. आलक पुकारला. आलक पुकारल्यानंतर त्यांनी बघितलं तर ती माता भिक्षा घेऊन आली, पण ती अतिशय घाबरली. घाबरल्यानंतर तिनं विचार केला का आता यांना उत्तर काय द्यायचं. मग त्यावेळेला त्या मातेला विचारलं तुला मी उदी दिली होती, ती उदी कुठे? त्यावेळेला तिनं सांगितलं मी ती उदी टाकून दिली. त्यांनी विचारलं ती उदी कुठे टाकली? मग ती उदी कुठे टाकली होती? उकुरड्यावर. मग तिथं मच्छिंद्रनाथ गेले. मच्छिंद्रनाथ तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं, तिथं आदेश आवाज दिला, आणि आदेश आवाज दिल्यानंतर त्याच्यातून गोरक्षनाथ आले. मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गैनी प्रती, आणि गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोचवले. म्हणजे एक शिष्य एक गुरु ही परंपरा कुठपर्यंत होती? निवृत्तीनाथांपर्यंत होती. मग आपल्या वारकरी संप्रदायाचे जे मूळ आहे हे भगवान शंकर आहे. मग ते भगवान शंकर हा पंढरीची वारी करायचे, वारीला जायचे. एकदा आषाढीची वारी आली. आषाढीची वारी आल्यानंतर मग भगवान शंकर हा आषाढीला जायला निघाले. भीमाशंकर मार्गे तिकडून पंढरपूरला जायला निघले. आता जायला निघल्यानंतर पार्वती आईसाहेब म्हणल्या मला तुमच्या बरोबर येऊ द्या. आता वास्तविक पाहता बाल हट्ट, स्त्री हट्ट ह्यो पुरवावा लागतो. भगवान शंकराने सांगितलं एक काम कर, तू येऊ नको, 15, 20, 25 लाख लोक असतात, तू त्या गर्दीमध्ये चुकशील, तू काय माझ्या बरोबर येऊ नको. ती म्हणली मी आल्याशिवाय राहणार नाही. आता बाई माणसाचा हट्ट म्हणलं होता. आपण सगळे वय की आपल्याला चांगलं माहिती, 10-10 हजार लोकांमध्ये बोलणारा जरी असला ना, घरी गेला त्याची अक्कल बंद होती. फेटा बांधून बोलणारा जरी असला ना, घरी जाऊन ऐकणाऱ्यांचं त्याचे, गायकांचं त्याचे, वादकांचं त्याचे. बरोबर आहे ना? तुमचं झालं का? हा, आपलं सगळ्यांसारखंच आहे. फलाय मग भगवान शंकराच्या पाठीमागं कोण? आईसाहेब म्हणल्या मला वारीला यायचं. भगवान शंकराने सांगितलं तू येऊ नको. ती वारी जर तू जर बघितली तर त्या वारीमध्ये एवढी गर्दी असती, त्या गर्दीमध्ये तू चुकशील, हरवशील, तू येऊ नको. ती म्हणली मला यायचं. मग आता तो एक अभंग आहे, फार अवघड अभंग आहे. आता त्याच्यामध्ये भारी दिले किती 11 नयन 10 पाय, ते सगळा उल्लेख त्या अभंगामध्ये केलेला आहे. आणि मग त्यांनी नंदीवर बसले. मग नंदीवर बसल्यानंतर त्यांनी पंढरपूरच्या दिशेनं ते चालले. पंढरपूरच्या दिशेने जात असताना त्यांनी काय केलं, पुढं गणपती बाप्पा टाकीवर बसवली. वाहन कसं? नंदी. मग गणपती बाप्पा टाकीवर बसवले. मग शंकर भगवान बसले. पाठीमागं पार्वती आईसाहेब बसल्या. आणि पार्वती आईसाहेब बसल्या. सगळे कुठपर्यंत गेले? आषाढीच्या वारीला. कुठं? चंद्रभागेला. आता चंद्रभागेला गेल्यानंतर चंद्रभागेतली गर्दी कोणी बघितली? आईसाहेबांनी. आईसाहेबांनी गर्दी बघितली. आईसाहेब म्हणले मला काही यायचं नाही, माझा दम गुद मारायला लागला, मला काही यायचं नाही, मला इथंच थांबवा. मग आईसाहेबांना कुठं ठेवलं? तळ्यावर. पंढरपूरला जे तळ आहे ना, आईसाहेबांना तळ्यावर ठेवलं. आता तळ्यावर ठेवल्यानंतर भगवान शंकर आहेत ना, नंदी घेऊन पुढं चालायला लागले.
आता चालायला लागल्यानंतर ते वारकरी आहे ना, ते म्हणले हे कोण बैलावाला बाबा आला म्हणे, इथं माणसांना मोकळं चालता येत नाही आणि तो नंदी बैल घेऊन तू एवढ्या गर्दीत घुसला, तुला काही समजतं का? मग नंदीला आहेत ना भगवान शंकर म्हणले, नंदी तू एक काम कर म्हणे, हे वारकऱ्याने जर पताका उलट्या जर केल्या तर आपलं काही खरं राहणार नाही म्हणे, तू एक काम कर, तू इथं थांब. मग मारुती राय आहेचं मंदिर आहे. मग नंदी म्हणला मी थांबणार नाही, मी तुमचं वाहन आहे, मी तुमचा सेवक आहे, तुम्हाला सोडून मी थांबणार नाही. त्याने सांगितलं माझाच अवतार आहे मारुतीचा, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत जाना शंकरू, तो माझाच अवतार आहे, तू तिथं थांब. मग पंढरपूरला जर आपण जर गेलो तर मारुतीच्या पुढं कोणी नंदी कुठंच नाही. कुठं आहे? फक्त पंढरपूरला आहे. मग तो नंदी तिथं ठेवला, आईसाहेब तळ्यावर ठेवल्या आणि पुढं चालत राहिले. पुढं चालता चालता गणपती बाप्पाला करवड तिथं खांद्यावर घेतलं. आता घेतल्यानंतर गणपती बाप्पाची डेअरबीर मोठी होती, शंकर भगवान घामाघूम झाले. आता घामाघूम झाल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या गणपतीला, एक काम कर म्हणे, भाऊ तू जरी माझाच चिरंजीव आहे पण तू मला काय उचलत नाही, तू इथं कोणाऱ्यात थांब. गणपती बाप्पाला कुठं ठेवलं? कोणाऱ्यात ठेवलं. तुम्ही पंढरपूरला गेले ना सगळे वारकरी, बरोबर आहे का? चुकीचं आहे, बरोबर आहे ना? हा, मग गणपतीला कुठं ठेवलं? तिथं. आणि गणपतीला तिथं ठेवल्यानंतर भगवान शंकर कुठं गेले? पंढरपूरकडं. आता पंढरपूरकडे गेल्यानंतर त्या रावळाकडं पांडुरंगाकडे गेले. आता पांडुरंगाकडे गेल्यानंतर ज्या वेळेला भगवान परमात्मा आहे ना, भगवान परमात्मा कोण? शंकर महादेव. शंकर महादेवांना ज्या वेळेला पांडुरंगानं पाहिलं ना, तर विटेवरून खाली उडी मारली आणि विटेवरून खाली उडी मारल्यावर त्यांना कुठं घेतलं? परब्रह्मलिंगम. हा, शंकर भगवंताला कुठं? डोक्यावर घेतलं. मग तो भगवान शंकर आहे ना, त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. मग पांडुरंग आहे ना, पांडुरंग परमात्मा, तुम्ही बघा आपण जर पंढरपूरला जर गेलो तर आपण जे बिल्वदळ आहे, हे बेलाचं पान, ते कुठं वाहतो? पांडुरंगाच्या डोक्यावर, आणि तुळस पायाजवळ वाहत असतो. मग तो भगवान शंकर आहे ना, भगवान शंकर तो पंढरीचा मूळ वारकरी, आपल्या परंपरेतला माणूस आहे. मग ते नाथ महाराज आहे ना, अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात का शिव भोळा चक्रवर्ती.